नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफल हेतुर्भू माते संगोत्स्व कर्मणी। म्हणोनी ऐके पार्था याची परी पाहता। तुझ उचित होय आता स्वकर्म हे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील आपण आता 47व्या क्रमांकाच्या श्लोकाचं चिंतन करत आहोत। या अगोदर भगवान परमात्म्याने 2 प्रकारच्या बुद्धीचा विचार सांगितला। एक आहे व्यवसायात्मिका बुद्धी आणि दुसरी आहे अव्यवसायात्मिका बुद्धी। ज्या बुद्धीचा निश्चय कशाही प्रकारे ढळत नाही, जिचं साध्य एकच ठरलेलं आहे, तैसे ईश्वरा वाचोने काही, जी अनेक लानी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी। किंवा ज्या बुद्धीचं पर्यवसान परमात्मा स्वरूपाच्या प्राप्तीमध्ये होतं त्या बुद्धीला व्यवसायात्मिका बुद्धी असं म्हणतात। आणि जिचं साध्य एकच असल्यामुळे जी कोणत्याही विकाराला प्राप्त होत नाही। परंतु ज्या बुद्धीचा निश्चय एक नाही, ज्या बुद्धीचं साध्यही एक प्रकारचं नाही, म्हणून ती अनेक प्रकारच्या विकाराला प्राप्त झालेली अव्यवसायात्मिका बुद्धी संसाराला, स्वर्गाला किंवा कनिष्ठ कर्म केल्यामुळे, निषिद्ध कर्मातही आसक्त झाल्यामुळे प्रसंगी ती नरकालाही घेऊन जाणारी आहे। आत्मसुखाची प्राप्ती अव्यवसायात्मिका बुद्धी असणाऱ्या पुरुषाला कधीही प्राप्त होऊ शकत नाही। आता यामध्ये सुद्धा काही लोक सकाम कर्म करणारे जे असतात ते वेदाच्या वाणीचं श्रवण करून मोहाला प्राप्त होतात। वेदाची पुष्पिता रोचक मनोहर वाणी ऐकली की त्यांना असं वाटतं की स्वर्गापेक्षा उत्कृष्ट कोणत्याही प्रकारचं फल नाही। ते म्हणतात संसारामध्ये जन्माला यावं, यज्ञाधिक कर्मच करावं, उपासना करावी, श्रवण करावं असं त्यांना वाटत नाही। यज्ञ ज्याच्यामध्ये आधी आहे अशी बाकीची कर्म करायची आणि मग या देहाचा परित्याग झाला की दिव्य भोग ज्या लोकांमध्ये मिळतात अशा स्वर्गलोकाचं आस्वादन करावं। कारण का भोग आणि ऐश्वर्याने त्यांचं असणारं चित्त आकृष्ट झालं आहे। अशा पुरुषाने विशेष प्रकारची सकाम कर्म कोणतीही केली तरी व्यवसायात्मिका बुद्धी त्यांना कधीही प्राप्त होत नाही। म्हणून ज्यांच्या अंतःकरणामध्ये वेदाच्या अर्थवादाचं आकर्षण आहे, वेदाने स्वर्गाचं वर्णन जे केलं आहे ते अर्थवादाने केलं आहे। स्वर्गाच्या भोगाचं वर्णन करण्याचं वेदाचंही तात्पर्य नाही। पण निषिद्ध कर्मामध्ये आसक्त असणाऱ्या पुरुषाला त्या निषिद्ध कर्मातून बाजूला काढावं म्हणून वेदाने स्वर्गाच्या फलाचं सकाम कर्माच्या माध्यमातून वर्णन केलं। पण वेदाचं तात्पर्य त्यांच्या लक्षात येत नाही। अर्जुना, वेद हा 3 गुणाला विषय करणारा आहे। सत्व, रज आणि तम हा 3 गुणात्मक संपूर्ण प्रपंच आहे आणि प्रपंचाचं प्रकाशन करणारी वेदाची वाणी आहे। कर्मकांडाच्या माध्यमातून वेद संसाराला विषय करतो आणि उपनिषदाच्या ज्ञानकांडाच्या माध्यमातून वेद परमात्म स्वरूपाला विषय करतो। म्हणून परमात्म्याच्या प्राप्तीसाठी वेद प्रतिपाद्या असा एक शब्द आलेला आहे ना। उपनिषदाच्या द्वारे म्हणजे ज्याला आपण वेदांत म्हणतो, वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम, वेदांत उपनिषदालाच म्हणतात। आणि उपनिषदामध्ये उप अधिक नी हे 2 उपसर्ग आहे आणि शत्रुळू नावाचा धातू याचा विशरण, गती, अवसाधन असे 3 प्रकारचे अर्थ होतात। जे परमात्म्याचं ज्ञान करून देतात हा गत्यर्थ आहे। ज्याच्यामध्ये संसाराचं बंधन शिथिल होऊन जातं हा अवसाधन शब्दाचा अर्थ आहे। आणि ज्या उपनिषदाचं ज्ञान झाल्यानंतर संसाराचं कारण असणारं आत्मस्वरूपाचं अज्ञान त्याचा पूर्णतया नाश होतो हा विशरण शब्दाचा अर्थ आहे। म्हणजे ज्यामध्ये गती, अवसाधन आणि विशरण असे 3 अर्थ प्राप्त होतात तो उपनिषदाचा तात्पर्य अर्थ आहे। आणि उपनिषदाचा भाग हा वेदाचा अंतिम भाग असल्यामुळे किंवा तात्पर्य निर्णयाचा भाग असल्यामुळे त्यालाच वेदांत
असं म्हणतात. अंत शब्दाचे दोन अर्थ बरं. अंत म्हणजे शेवटचा भाग आणि अंत म्हणजे निर्णय. वेदाचा निर्णय ब्रह्मतत्वाच्या प्राप्तीमध्ये आहे. म्हणून अर्जुना, वेदाची जरी वाणी 3 गुणात्मक असणाऱ्या संसाराला विषय करत असेल तर तो 3 गुणामध्ये मात्र गुंतू नको. निस्त्रेय गुण्यः भव, तो 3 गुणांचं उल्लंघन करणारा हो. द्वंद्वामध्ये अडकू नको. कायम सत्वामध्ये स्थित हो. योगक्षेमाची काळजी न करता आत्मपरायण हो. म्हणजे मग वेदाची एवढी मोठी वाणी आहे, मग वेदाच्या एवढ्या मोठ्या वाणीचं आपण ग्रहण नाही का करायचं? भगवान शास्त्रकारांनी, भाष्यकारांनी हे उदाहरण दिलं आहे आणि इतर टीकाकारांनी अर्थ केलेलाच आहे. ज्ञानोबरांच्या अर्थामध्ये अपूर्वता अशी आहे. इतर या श्लोकाचं व्याख्यान करणाऱ्या महापुरुषांचं म्हणणं असं आहे की लहान जलाशयामध्ये मनुष्याला पाण्यापासून जेवढं प्रयोजन प्राप्त होतं, अथांग महासागरामध्ये ते प्रयोजन आपोआपच मिळतं की, किंबहुना अथांग महासागरामध्ये फार मोठं प्रयोजन मिळत असतं. त्या मानाने अल्प जलसंपन्न असणाऱ्या जलाशयातलं असणारं प्रयोजन थोडंच आहे. तसं संसारामध्ये सकाम कर्म केल्यानंतर जी सुख मिळतात, त्या सुखाने जेवढा मनुष्याचा जीवननिर्वाह होतो, त्याहीपेक्षा जास्त प्रयोजन आत्मप्राप्तीमध्ये सिद्ध होतं. म्हणजे ज्याला आत्मतत्वज्ञान झालं आहे त्या महापुरुषाला जे सुख मिळतं, त्या सुखामध्ये या अल्पसंसारिक सुखाचा अंतर्भाव कधीच होऊन जातो. याचा अर्थ काय होतो? अल्पसंसारातलं फल आहे आणि परमार्थातलं फल व्यापक आहे. म्हणून कधी कधी काही माणसं म्हणतात ना, आम्ही परमार्थ करतो पण आम्हाला मिळणार काय आहे? परमार्थामध्ये जे मिळणार आहे ते इतकं अथांग महासागराप्रमाणे आहे की त्या मानाने प्रापंचिक असणारी सुख अल्प जलाशयाप्रमाणे आहे, असा एक अर्थ. म्हणून तर यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः, ज्याने परमात्म स्वरूपाला विशेष रूपाने जाणलेलं आहे अशा विद्वान असणाऱ्या ब्राह्मण म्हणजे महापुरुषाला तेवढंच वेदातलं तात्पर्याचं फळ मिळतं, नाहीतर त्याला अथांग फलाची प्राप्ती झालेलीच आहे. हा झाला त्या महापुरुषांचा अर्थ. आणि ज्ञानोबांनी अर्थ कसा केला आहे? ज्ञानोबा म्हणतात, अथांग संपूर्ण सृष्टी जलमय जरी झाली असेल तरी पण आपल्याला जेवढी तहान असेल तेवढंच पाणी प्राशन करावं. सूर्याच्या उदयामध्ये सर्व जरी मार्ग दिसत असेल तरी ज्या गावाला आपल्याला जायचं असेल त्याच मार्गाने मार्गक्रमणा करावे. तसं वेदे बहुत बोलिले, वेदाने अनेक प्रकारची मार्ग सांगितली, अनेक भेदाचं कथन केलं, तरी पण विचारी पुरुषाने संपूर्ण वेदाचं श्रवण जरी केलं, वेदाच्या अर्थाचं विवरण जरी केलं, तरी पण आपल्याला जे अपेक्षित आहे आणि जे शाश्वत परब्रह्मतत्व आहे तेवढंच फक्त ग्रहण करावं, हे ज्ञानोबाला सांगतात. बरं, पूर्वमीमांसकाचं असं म्हणणं आहे, वेदातलं एकही अक्षर व्यर्थ नाही. वेदामध्ये जेवढं सांगितलं तेवढं सगळं ग्रहण करायचं. पण ज्ञानोबा म्हणतात तसं नाही. तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्था ते विवरिती. ज्ञानी पुरुष जे असतात ते वेदाच्या अर्थाचं विवरण किंवा विचार करतात, पण विचार केल्यानंतर, बरं हा मग शब्द फार महत्त्वाचा आहे. ज्ञानी जे होती पहिल्यांदा ते ज्ञानी असावे लागतात, त्यानंतर त्यांनी वेदाच्या अर्थाचं विवरण केलं पाहिजे आणि वेदाच्या अर्थाचं विवरण झाल्यानंतर मग आपल्यासमोर वेदाने कर्मकांडाचं सकाम भावनेनं पण वर्णन केलं आहे आणि निष्काम भावनेनं, थोडक्यामध्ये वेदाने प्रवृत्ती मार्गही सांगितला आणि वेदाने निवृत्ती मार्गही सांगितला. श्रेयाचंही कथन केलं आणि प्रिय विषयाचंही कथन केलं. तर मग ज्ञानी जे होतात ते काय करतात? विवेकी असतात ना, मग ते निवडतात आणि निवड केल्यानंतर आपल्याला अपेक्षित असणारं जे शाश्वत परब्रह्म आहे त्याचा स्वीकार करतात आणि याच्या उलट बाकीचं जे अशाश्वत आहे, ज्या संसाराच्या फलाची त्यांना अपेक्षा नाही, त्याचा ते स्वीकार करत नाही. याचं स्पष्टीकरण ज्ञानोबा पुढे सांगतात. बरं, आणि अनात्मवर्गणीर सांडोनी आत्मरसाचे क्षर चरतातीचे सविचार राजहंस. म्हणून त्यांच्या बुद्धीमध्ये विवेकाचा विचार असल्यामुळे जरी वेदाने ती फलं सांगितली असेल तरी पण निवड करत असताना शाश्वत फल काय आणि अशाश्वत फल काय याचा ते विचार करून शाश्वताची निवड करतात. दुसरा एक अर्थ असा होईल, शाश्वत
अपेक्षित जे स्वीकारिते ते ज्ञानी होती. असाही दुसरा अर्थ होईल बरं. ज्ञानी असतात ते शाश्वत अपेक्षित स्वीकार करतात, किंवा जे शाश्वत स्वीकारतात तेच ज्ञानी असतात. म्हणून बाकीचे त्यांना अज्ञानी म्हणता येत नाही एवढाच अर्थ आहे, नाहीतर तो अज्ञानी पुरुषाचाच प्रकार आहे. आता इथपर्यंत आपण 46व्या श्लोकाचं चिंतन पाहिलं. आता हे चिंतन ऐकल्यानंतर कोणत्याही पुरुषाला असं वाटू शकतं, किंवा साधकाच्या भूमिकेमध्ये विवरण करणाऱ्या कोणत्याही साधकाला असं वाटतं की आत्मज्ञानाचं श्रवण केल्यानंतर जर फार अमर्याद अनंत सुखाची प्राप्ती होत असेल आणि श्रवणामध्ये श्रम नाही ना, तैसा मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता येथ मोक्ष असे आईता श्रवणाची माझी. खरं तर असं आहे, श्रवणासाठी सर्वच लागतं, पण इतर साधनांचा विचार केला तर श्रवण फार सुलभ आणि चांगल्या प्रकारचं आहे. जे एखादा व्यक्ती श्रवणामध्ये जर एकाग्र झाला ना, तर त्याच्या अंतःकरणाची वृत्ती कधी परमात्मा स्वरूपाशी एकरूप होते हे त्याच्याही लक्षात येत नाही. म्हणून श्रवण नावाचं साधन सर्वोत्कृष्ट आहे. आणि श्रवणामध्ये शब्द नावाच्या गरुडावर आरूढ होऊन परमात्मा उत्तम अधिकारी पुरुषाच्या अंतःकरणामध्ये स्थित होण्याचा प्रयत्न करतो. प्रविष्टः कर्णरंध्रेन स्वानाम भाव सरोरुहम. श्रीमद भागवतातला हा श्लोक आहे. परमात्मा श्रोत्याच्या कानाच्या छिद्रातून प्रवेश करतो. प्रविष्टः कर्णरंध्रेन, कारण त्याला त्यांच्या अंतःकरणामध्ये जागा मिळते, तिथं परमात्मा राहतो. श्रवणामध्ये मनाचा मारू करावा लागत नाही, इंद्रियांना दुःख देण्याचा प्रसंग येत नाही, आणि मोक्ष तर आयताच मिळतो की नाही. मग जर आयता मोक्ष अनायासे कष्ट न करता आत्मज्ञानाच्या प्राप्तीने प्राप्त होत असेल तर अत्यंत सायासयुक्त असणारे स्वकर्म नावाचं कर्मसाधन परमात्मा तुम्ही मला सांगता तरी का. कोणत्याही व्यक्तीला असं वाटतं की नाही, जे सुलभ असेल ते करावं, जे अत्यंत कष्ट प्रदान करतं ते करूच नाही. कोणालाही वाटतं. ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे, आणि बहुधा ही प्रवृत्ती सहजही असते आणि कधी कधी आळसाने पण असते. आपला अधिकार कोणता आहे याचा तो विचार नाही करत. बहुधा एखाद्या साधनामध्ये फल चांगलं मिळत असेल तर मनुष्य ते साधन करतो, पण त्या साधनाचा आपला अधिकार आहे की नाही याचा विचार करत नाही. सुरुवातीला ते बरंही वाटतं. जीवनमुक्ती विवेक नावाच्या ग्रंथामध्ये असा विचार आला आहे, पंचदशीचं अध्ययन केलं तर जीवनमुक्ती ग्रंथाचं अध्ययन अवश्य करायला पाहिजे. पंचदशीमध्ये 15 प्रकरणं आहेत, आणि काही महापुरुषांचं म्हणणं आहे जीवनमुक्ती नावाचा ग्रंथ, जीवनमुक्ती विवेक नावाचा ग्रंथ हा 16वं प्रकरण, त्याला षोडशी असं म्हणतात. आणि त्यामध्ये आचार्यांनी अर्थात विद्यारण्य मुनींनी असं प्रतिपादन केलं आहे की बहुधा सांप्रत काळामध्ये जे अध्यात्म मार्गामध्ये प्रवृत्त होणारे साधक असतात त्यांच्या जीवनामध्ये तत्त्वज्ञानासाठी मनोनाश आणि वासनाक्षय करावा लागतो ना. मग ते काय करतात, आपला थोडासा मनोनाशही करतात आणि थोडासा वासनाक्षय करतात आणि तत्त्वज्ञानामध्ये प्रवृत्त होतात. आता किंचित मनोनाश आणि वासनाक्षय केल्यामुळे तत्त्वज्ञान त्यांना थोडंसं आकलनही होतं, पण तत्त्वज्ञानाच्या नंतर जे जीवनमुक्तीचं फल आहे त्या फलासाठी परिपूर्ण मनोनाश आणि परिपूर्ण वासनाक्षय न झाल्यामुळे त्यांना विलक्षण सुखाची प्राप्ती होत नाही. शास्त्रामध्ये त्याला कृतोपास्ती आणि अकृतोपास्ती असे 2 प्रकार आले आहे. ज्याच्या जीवनामध्ये निष्काम कर्म, निष्काम उपासना अगोदर झाली आहे त्याला कृतोपास्ती असं म्हणतात, आणि ज्याने थोडंसं श्रवणाकरता लागणारी थोडीशी योग्यता संपादन केली त्याला अकृतोपास्ती असं म्हणतात. म्हणून अकृतोपास्ती व्यक्ती थोडे दिवस रमतो, पण त्याच्या जीवनामध्ये विलक्षण सुखाचा लाभ न झाल्यामुळे त्याला पुन्हा मनोनाश आणि वासनाक्षयासाठी प्रयत्न केले पाहिजे. असं सहसा कुणालाही वाटू शकतं की तत्त्वज्ञानामध्ये जर एवढी सुलभता असेल तर मग कशाला निष्काम कर्म करायचं, कशाला इतर साधना करायची, आपला अधिकार मानत नाही असं त्याला वाटू शकतं. कदाचित अर्जुनाच्याही मनामध्ये हा भाव आला असेल की प्रभू मला तुम्ही कर्म करायला का बरं सांगतात, तस्माद युद्धस्व भारत. तुम्ही काय म्हटलं पाहिजे, संन्यस्य श्रवणम कुर्यात,
अरे अर्जुना तू संन्यास घे आणि श्रवण कर, ते दिलं सोडून. आणि तुम्ही मला काय सांगता, तस्मात् युध्यस्व भारत सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व. तुम्ही मला युद्ध करायला का बरं सांगतात? भगवान म्हणतात आम्ही सगळा विचार केला आणि विचार केल्यानंतर आमच्या लक्षात आलं कर्मणी एव ते अधिकारः मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू माते संगोत्स्व कर्मणी. गीतेतले काही श्लोक आहे ना, हे आपले ऐकूनच पाठ झालेले आहेत. कदाचित हा श्लोक कोणत्या अध्यायामध्ये आहे हे बऱ्याच श्लोकाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती नाही. दैव हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वै प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. असे काही श्लोक आहे की नाही? ते श्लोक आपले असे ऐकून पाठ झाले. काही ओव्या सुद्धा आपल्या अशाच पाठ झाल्या. तैसे हरपले आपण पेपावे जे मुक्ता ते निर्धारिता जे ज्ञानाचा कुरुठा ते तसेवा हा दारवंटा. हे सगळे जे श्लोक आहे ना किंवा ओव्या आहेत, हे आपल्या श्रवणाची बहुश्रुतता असल्यामुळे हे आपल्या अनायासे पाठ झाले. सगळ्यात महत्त्वाचा श्लोक जे सिद्धांत रूपाने आले आहेत प्रामुख्याने, त्यातला हा एक श्लोक आहे 47व्या क्रमांकाचा. या श्लोकामध्ये आपण मला कर्मच का सांगता, युद्ध नावाचं कर्म का प्रतिपादन करता, अशी शंका जर आली असेल तर भगवान म्हणतात अर्जुना तत्वज्ञानामध्ये तुझा अधिकार नाही. चांगलं बघा, ज्या भगवान परमात्म्याने भक्तराज अर्जुनाला याच अध्यायामध्ये 11व्या श्लोकापासून तर 30व्या श्लोकापर्यंत उपनिषद प्रतिपाद्य असणाऱ्या तत्वज्ञानाचं प्रगटीकरण सांगितलं, ते भगवान काय म्हणतात, आता कर्मणी एव ते अधिकारः ते नाम तव तुझा कर्मणी एव अधिकारः तुझा कर्मामध्येच अधिकार आहे, ज्ञाननिष्ठेमध्ये अधिकार नाही. मग याचं तात्पर्य काय घ्यायचं बरं? याचं तात्पर्य असं घ्यायचं आहे, इथे भगवंताच्या समोर फक्त भक्तराज अर्जुन नाही आहे, जगातले सगळे साधक हे भगवंताच्या समोर आहे. आणि कोणत्याही साधकाला नैष्कर्म्य स्थितीपर्यंत जायचं असेल, नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत, तर त्याचा प्रारंभ निष्काम कर्मातून आहे. जोपर्यंत व्यक्ती कोणताही साधक निष्काम कर्माच्या पहिल्या पायरीपासून प्रवास करत नाही, तोपर्यंत तो नैष्कर्म्य सिद्धीच्या अंतिम असणाऱ्या भूमिकेपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून सगळ्या साधकांना हा उपदेश आहे की तुमचा पहिल्यांदा कर्मणी एव अधिकारः कर्मामध्येच अधिकार आहे. दुसरा एक अर्थ असा होतो, जर अर्जुना तुझ्या जीवनामध्ये परिपूर्ण ज्ञाननिष्ठा असते तर तू कर्माच्या बाबतीमध्ये कर्म करत असताना मला पाप लागेल आणि मग तुला माझा वियोग होईल असा तू रडलाच नसता. ज्या अर्थी तुझ्या मनामध्ये पुण्य आणि पापाची शंका आली, याचा अर्थ तू कर्माला महत्त्व देणार आहे. ज्या महापुरुषाला परिपूर्ण ज्ञान झालं त्याचा बोध काय असतो, यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सईमान लोकान न हंती न निबध्यते. ज्याच्या जीवनामध्ये अहंकार नाही, बुद्धी लिप्त होत नाही, त्याने संपूर्ण त्रैलोक्याचा घात केला तरी त्याला पाप लागत नाही. आणि तुझ्या मनात भावना काय, पापमेवाश्रयेदस्मान, या आतताईंना जरी मारलं तरी मला पापच लागेल. ज्या अर्थी पाप पुण्याचा भाव तुझ्या मनात आहे, याचा अर्थ तुझा अजून ज्ञाननिष्ठेमध्ये अधिकार नाही. म्हणून भगवंताने उदार मनाने जरी ज्ञान सांगितलं असेल, पण अर्जुनाला मात्र म्हणतात कर्मणी एव ते अधिकारः. हा झाला दुसरं तात्पर्याचा अर्थ. तिसरा अर्थ असा आहे, अर्जुना तू फार मोठा महात्मा आहे आणि तुझ्याकडं बघून जगतातली सगळी येणारी साधक कर्म करणार आहे, त्यांना लोकसंग्रहाकरता तू मार्गदर्शक व्हावं. म्हणून आता या प्रसंगाला कर्मणी एव ते अधिकारः, लोकसंग्रहाकरता तू कर्म करावं. आणि चौथा अर्थ यातला असा आहे की अर्जुना सध्याला आपण उभा कुठं आहे, आपण काही गंगेच्या काठावर एखाद्या आश्रमात नाही ना, किंवा आपण एखाद्या धर्मशाळेमध्ये प्रवचन नाही करत. अरे आपण रणांगणावर आहे आता सध्याला. आणि माझी प्रतिज्ञा आहे की मी शस्त्र धारण करणार नाही. म्हणून युद्ध नावाच्या कर्मात माझा नाही अधिकार, पण तुझा तर नक्कीच अधिकार आहे. म्हणून कर्मणी एव ते अधिकारः असाही आपल्याला अर्थ घेता येईल बरं. म्हणजे सगळ्या साधकासाठी ज्ञाननिष्ठेचा अभाव असल्यामुळे ज्याच्याकडे ज्ञाननिष्ठा नाही त्याच्यासाठी कर्माचा अधिकार, लोकसंग्रहासाठी कर्माचा अधिकार, आणि सांप्रत काळामध्ये धर्मयुद्ध प्राप्त झाल्यामुळे ते नाम तव तुझा अधिकार कर्मातच आहे. मनुष्याला कळालं पाहिजे
आपण नेमके सध्या उभा कुठं आहोत आणि आपल्याकडे भूमिका कोणती आहे त्यानुसार आपलं कर्म बदलतं. जर कल्पना करा आपण रणांगणावर जर उभे असाल तर युद्ध हेच आपलं कर्म आहे, कर्म बदलतं. जर आपण कृषी करत असाल तर चांगल्या प्रकारे शेती करणं हेच आपलं कर्म आहे. आपण वर्गात गेलो तर शिक्षक असाल तर विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिकवणं हेच आपलं कर्म आहे. मनुष्य ज्या ज्या भूमिकेमध्ये जाऊ शकतो त्या प्रसंगाला त्याचं कर्म बदलू शकतं. काही कर्म प्रसंगाला बदलतं आणि काही कर्म कधीच बदलत नाही. ब्रह्मकर्म, क्षात्रकर्म, वैश्य आणि शूद्र कर्म हे कधीच बदलत नाही. आणि प्रसंग जर आला त्याला आपत्काल असं म्हणतात. त्या काळामध्ये कर्म बदलूही शकतं. कर्मामध्ये लवचिकता पण असू शकते की नाही. असे अज्ञातवासामध्ये राहत असताना भक्तराज अर्जुनाचं कर्म वेगळं आहे ना, आता रणांगण आहे. म्हणून अर्जुना कर्मणी एव ते अधिकार हा, तुझा अधिकार कर्मातच आहे. कदाचन केव्हाही फलेषु मा, फलामध्ये तुझा अधिकार नाही बरं, आणि फलामध्ये अधिकार धारण करणारा तू नाही. कर्मच मनुष्याच्या हातामध्ये आहे, फल ईश्वराच्या हातामध्ये आहे. पुन्हा सांगतात मा कर्मफल हेतु, अर्जुना तू कर्माच्या फलाचा हेतू कारण कधी होऊ नको. मनुष्य कर्माच्या फलाचं कारण कधी होतो बरं? जर त्याने अमुक कर्मापासून एखादी इच्छा केली की मी अमुक कर्म करणार आहे आणि यापासून मला अमुक एक फल मिळावं, अशी भावना त्या कर्माच्या फलाला कारण ठरते. म्हणून तू कर्मापासून अपेक्षाच करू नको. अपेक्षा केली तर कर्माच्या फलाला तू कारण ठरशील. तो कारण होऊ नको. तो फक्त कर्म करत राहा. म्हणजे मग मला जर कर्मापासून कोणतं फलच नाही करायचं तर दुःखदायक मी कर्म कशासाठी करावं, तर हाही विचार तुझ्या मनात येऊ नको. अकर्मणी ते संगह मा, तुझा मात्र कर्म करण्याच्या बाबतीमध्ये आळस नको. संग म्हणजे प्रीती. मला आता कर्मापासून फलच नाही घ्यायचं, मी कर्म तरी कशाला करावं. काही माणसं म्हणतात ना आपल्याला काही घेणं देणं नाही तर मग कशाला कर्म करायचं, असंही वाटू देऊ नको. ईश्वर अर्पण बुद्धीने कर्म करायचं. कर्म आपल्यासाठी नाही करायचं, ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी कर्म करायचं. जगताचं सृष्टीचक्र चालू राहावं याकरता कर्म करायचं, स्वतःसाठी नाही. भगवंतांनी या श्लोकामध्ये 4 महत्त्वाचे मुद्दे सांगितले. अर्जुना कर्मातच तुझा अधिकार आहे, फलामध्ये कधीही नाही. कर्म फलाला तू कारणही होऊ नको आणि कर्म न करण्याच्या बाबतीमध्ये तुझं प्रेमही नको. कर्म करण्यात प्रेम असावं. अकर्मणी, कर्म करण्याच्या बाबतीत कर्म करायचं नाही, आळस करायचा, या भावनेलाही प्रेम राहू देऊ नको. मनोन ऐके पार्था, याची परी पाहता तुझं उचित होय आता स्वकर्म हे. आम्ही समस्त हे विचारिले तव ऐसेची हे मना आले. जे न सांडीजे तू आपुले विहित कर्म, परी कर्मफळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी. दुसरा एक पाठ आहे, आणि अकर्मी संगती न व्हावी हे सत्क्रियाचे आचरावी हे तो विन. या 3ही ओव्यांचा एकत्र विचार आहे बरं. आता या ओव्यातल्या प्रत्येक पदाला एक आगळं वेगळं महत्त्व आहे. मनोनी ऐके पार्था, हा मनोनी शब्द मागची सगळी कारणं दाखवणारा आहे. आत्मज्ञानाचा विचार केला तरी अर्जुना कर्मच केलं पाहिजे, कारण आत्मज्ञानी पुरुषाला कर्म कोणत्याही प्रकारे लिप्त करू शकत नाही. स्वधर्माचा विचार केला तरी तू कर्मच केलं पाहिजे. व्यवसायात्मिका बुद्धीचा विचार केला तरीही तू कर्मच केलं पाहिजे ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी. आणि वेदाची वाणी ऐकल्यानंतर सुद्धा अर्जुना तो मात्र निष्काम कर्मच केलं पाहिजे, सकाम कर्म करता कामा नये. मनोनी ऐके, ऐक बरं अर्जुना, हे पार्था श्रवण कर. याची परी पाहता, परी म्हणजे प्रकार, हे सगळे प्रकार आपण पाहिले. आत्मज्ञानाचा प्रकार, स्वधर्माच्या अनुष्ठानाचा प्रकार किंवा वेदवाणीचा असणारा सगळा विचार पाहिल्यानंतरही असं वाटतं आहे, याची परी पाहता तुझं आता हे स्वकर्म उचित होय. यातला आता शब्द फार महत्त्वाचा आहे. आता म्हणजे प्रस्तुत कालामध्ये क्षत्रियाच्या धर्माचं पालन करत असताना धर्मयुद्ध आलेलं आहे आणि तो रणांगणावर दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा असताना
आता तुला हे स्वकर्म, स्वतःचं कोणतं कर्म आहे क्षत्रियाचं? युद्ध करणं. तू असं म्हणू नको की आता भिक्षा मागता भली, हे आता तुला योग्य नाहीये. ते वनवासामध्ये चालेल भिक्षा, आता नाही. आता काय आहे? आता फक्त युद्ध कर्म हेच तुला उचित आहे. अर्जुनाने म्हटलं होतं ना, तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरेणा धर्मा, ते झडकरी पुरुषोत्तमा सांगा आता. आम्हाला उचित काय आहे, आम्हा काय उचित ते पाहताना स्फुरे येतं, ते आम्हाला नाही कळत. एक प्रसंग येतोय, मनुष्याला एका प्रसंगात वाटतं मला जे कळतं तेच उचित आहे, आणि कालांतराने असं वाटतं की काय उचित आहे हे मला कळत नाही. पहिल्या अध्यामध्ये असं वाटतं आहे की माझं म्हणणंच बरोबर आहे. काय स्पष्टीकरण केलं पहिल्या अध्यामध्ये, आणि भगवंतांनी जेव्हा उत्तर दिलं नाही तेव्हा अर्जुनाचं म्हणणं काय आहे? कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म समूढचेता यस्त्रियस्यानिश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमां त्वं प्रपन्नम. मला काय उचित आहे आम्हाला कळत नाही. आणि पहिल्या अध्यामध्ये देवा हे विविध काणी आहे की जे अरे अजूनही वरी त्रास नुपजे. तुम्हाला कळते ना देवा? अनुशुश्रुमहा, हे मी सगळं श्रवण केलं आहे. एका भूमिकेमध्ये मनुष्यानं स्वतःचं ज्ञान सांगत असतो, आणि समोरून प्रतिसाद नाही आला की त्याला वाटतं आपलं काहीतरी चुकलंय. हेही कळालं पाहिजे बरं, आपलं काहीतरी चुकतंय म्हणून उचित काय असेल तर देव सांगतात तुझं उचित होय आता स्वकर्म हे. तुला उचित काय असेल आता प्रस्तुत काळामध्ये, स्वकर्मच तुला उचित आहे. युद्धच हे तुमचं कर्म आहे, दुसरं नाही. हे आम्ही समस्त हे विचारिले. अर्जुना, तुझ्या बाबतीमध्ये आम्ही सर्वांगाने विचार केला. हे कृपाळू गुरुजनांचं लक्षण आहे. समोरच्या असणाऱ्या व्यक्तीचा अधिकाराचा विचार करायचा, त्याचा अधिकार कशामध्ये आहे, मग त्याला साधन सांगायचं, ते साधनही कसं करावं त्याचंही वर्म सांगायचं, आणि त्या पद्धतीनं त्याला कोणतं श्रेय प्राप्त होईल किंवा तो निश्चित फलाला जाईल, या सगळ्यांचा विचार त्यांना करावा लागतो. बरं, ज्याप्रमाणे एखादी माता लहान मुलाला जीव घालत असेल तर ती एका घासाचे 20 घास करते. बाळचे जे विजे ते घास एक विसाठ आहे की जे, कारण का त्या बाळाची ती योग्यता आहे. तसं अर्जुना, मी सगळा विचार केला, कारण तो शरण आला आहे, आणि जो शरण आला त्याचं परम कल्याण करावं ही माझी भूमिका. आम्ही समस्त हे विचारिले, सगळ्या गोष्टींचा विचार केला की तुझा अधिकार काय, तुला कोणतं साधन सांगावं, त्यातून तुला फलप्राप्ती काय होईल, जगावर त्याचा काय परिणाम होईल, समस्त हे विचारिले. आम्ही सगळा विचार केला. ऐकणाऱ्याला आणि बोलणाऱ्याला जास्त विचार नाही करावा लागत, उपदेश करणाऱ्या पुरुषाला जास्त विचार करावा लागतो. कारण अधिकार बघून उपदेश करायचा असतो ना. अधिकार तैसा करू उपदेश, समोरच्या व्यक्तीचा अधिकार. सगळ्यात कठीण काय असेल तो उपदेश करणं. म्हणून वक्ता जर असेल ना, प्रवचनकार कीर्तनकार, तर याला त्या सभेमध्ये गेल्याबरोबरच श्रोत्यांचा अधिकार लक्षात आला पाहिजे, आणि जर नसेल आला तर मग त्याचं म्हणतात कार्यक्रम पडतो. म्हणून आम्ही समस्त हे विचारिले, जाऊ द्या तो विषय आपला नाही. तव ऐसेची मना आली, तव म्हणजे तेव्हा ऐसेची असाच विचार आमच्या मनामध्ये आला. कोणता? की इथे जे शब्दाचा अर्थ होतो की न सांडीचे तो आपुले विहित कर्म. अर्जुना, तू आपुले विहित कर्म न सांडीचे, तू आपल्या वाट्याला आलेलं. किती गोड शब्द ज्ञानोबांचे सगळे. पहिल्या ओळीमध्ये स्वकर्म, आणि या ओळीमध्ये पुन्हा विहित कर्म, स्वतःच असणारं, पुन्हा शास्त्राने प्रतिपादन केलेलं विहित कर्म, याचा तू त्याग करू नये. कधी करू नये बरं? कधीच करू नये. साधकीय भूमिकेमध्ये सुद्धा मनुष्याने कर्म टाकू नये, कारण ते अंतःकरण शुद्धी करून देतं. आणि तुम्हाला तत्वज्ञान झालं, बोध प्राप्त झाला, तरीही कर्म टाकू नये. ते लोकसंग्रहाकरता उपयोगी पडतं. कारण तुम्हाला बघून तैसे संत जगी क्रिया करून द्यावी ती अंगी. कारण ते नंतर कर्म करून दाखवलं तर सामान्य पुरुषाला ते मार्गदर्शक होतं. अर्जुना, तू आपलं विहित कर्म कठीण असेल, युद्ध नावाचं कर्म कठीण आहे ना, पण तरी सुद्धा तू आपलं विहित कर्म न सांडीजे टाकू नये, त्याचा कोणत्याही काळामध्ये परित्याग करू नये. मग कर्म कसं करावं? कर्म असं करावं, परी कर्म फळी आस न करावी.
या कर्मापासून मला काय फळ मिळेल याची अगोदरच मनुष्याने अपेक्षा करू नये. मनुष्याने जर अगोदरच आशा केली, अगोदरच कर्म करण्याच्या अगोदर, आणि जर त्याला अपेक्षित फळ मिळालं तर बरं वाटतं, आणि अपेक्षा केली आणि इच्छित फळ नाही मिळालं तर मग तो कर्म करूनही पुन्हा निराश होण्याची शक्यता असते. मनुष्याने अगोदरच, ज्याप्रमाणे गावाकडे ते गुराखी असतात, गायींना चारण्याकरता ते घेऊन जातात, पण गायीकडून ती अपेक्षा नाही करत. सांडोनीत जाची टकळी, गोवारी गाव धेनू वेटाळी, किंबहुना कर्मफळी तैशेकीची. अगोदरच तो गायीच्या दुधाची अपेक्षा नाही करत, फक्त गायी चारण्याकरता घेऊन जातो, आणि तो चारायच्या अगोदरच घेऊन जातो बरं. ही अपेक्षा, सायंकाळी आल्या म्हणजे गायी आपल्याला दूध देतील ही अपेक्षा त्याची नसते. अगोदरच सकाळीच चारायला नेण्याच्या अगोदरच तो अपेक्षा करत नाही. तसं मनुष्याने कर्म करण्याच्या अगोदरच काहीच अपेक्षा करू नये. हा मनुष्य कायम समाधानी राहतो. पण ज्याने अगोदरच, कार्यक्रमाच्या अगोदर कर्मफळी आसन अगोदरच आवाका धारण केला पत्रिका पाहून, मग अवघड आहे. इच्छित फल जर नाही प्राप्त झालं, हे दुःख देतात ना, मग दुःख देणारेच प्रसंग आहे. कर्मफळी आसन, कर्मजन्य फळ असतं ना, त्या फळाविषयी मनुष्याने आस म्हणजे आशा, अपेक्षा करू नये. बघा, वैकुंठवासी गुरुवर्य मोठे बाबा सांगायचे पाठामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना 4थ्या वर्षामध्ये. आता ते त्यांचं वाक्य आहे, अपेक्षा नाही करायची, मागणी करायची नाही. आणि एखाद्या विद्यार्थ्याला काही वाटलं तर तुला इच्छा असेल तर मला मागून घे, समाजाला मागायचं नाही. हा आपल्या पूर्वसुरींचा भाग आहे, मार्गदर्शन आहे. कर्मफळामध्ये अपेक्षा करू नये, आणि अपेक्षाच मनुष्याला दुःख देते. बघा, पदार्थ दुःख देत नाही. आशा ही परमम दुःखम, नैराश्यम परमम सुखम. आणि जेवढी मनुष्याच्या अंतःकरणात लोभवृत्ती असते ना, तेवढी त्याला जास्त आशा राहते. समजा कल्पना करा, ज्याला जास्तच भूक लागलेली आहे, त्याला शिळ्या भाकरी जरी मिळाल्या ना, शिळ्या भाकरी आपण कधी कधी पाहतो बघा, आळंदीमध्ये सुद्धा काही काही लोकांना शिळ्या भाकरी गोळा करतात सकाळी सकाळी. त्यांची अपेक्षा फार जास्त नसते, मग ते शिळ्या भाकरी त्यांना पचतात. त्यांची काय रोगप्रतिकारक शक्ती असते काय माहिती, त्यांना काही होत नाही, बद्धकोष्ठता नाही, त्यांचं पोटही दुखत नाही, कोणता रोगही त्यांना होत नाही. किंवा कधी कधी ते बघा, रस्त्याच्या कडेला प्लास्टिकचा असणारी झोपडी असते ना, कागदाची, त्याच्यामध्ये काही काही लहान मुलं राहतात. त्यांना ऊन लागत नाही, कोणता बॅक्टेरिया त्यांना बाधत नाही, स्नान करताना कोणता जाहिरातीला साबणही वापरत नाही, तर त्यांच्या अपेक्षा कमी असतात. आणि एखाद्या व्यक्तीला पंचपक्वान्नाची अपेक्षा असते, तर काही माणसं पंचपक्वान्नाच्या अपेक्षेनेही दुःखी आहे, आणि काही शिळ्या भाकरी खाऊनही सुखी आहे. ते आशेवर अवलंबून असतं सगळं. जेवढी जास्त आशा तेवढा मनुष्य जास्त दुःखी, आणि जेवढ्या अपेक्षा कमी तेवढा आहे त्या परिस्थितीमध्ये सुखी. हे अध्यात्मातले जीवनाचे सूत्र आणि सिद्धांत आहे. पण आपण अध्यात्म श्रवण करतो आणि व्यवहाराच्या नियमाप्रमाणे वागतो, म्हणून कधी कधी काही व्यवहारातले माणसं तरी सुखी दिसतात, आपलं त्यापेक्षा अवघड होऊन जातं. असं व्यवहारामध्ये घडतं, कारण सिद्धांत आपण मान्य नाही करत. परिकर्म फळी आसन करावी, आणि कुकर्मी संगती न व्हावी. हा दुसरा एक पाठ आहे. कुकर्मी म्हणजे निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्माच्या विषयी अर्जुना संगती, प्रेम, प्रीती तुझी कधी होऊ नये, हा एक अर्थ आहे. आणि या श्लोकामध्ये काय आला, ते अकर्मणी संग मा असतो, तुझा अकर्माच्या बाबतीमध्ये संग होऊ नये. म्हणून इथं अकर्मणी, कर्म न करण्याविषयी तुझं प्रेम होऊ नये, तर तोही पाठ घेतला तरी चालेल. कोणता? कुकर्मी म्हणजे निषिद्ध कर्म तू करू नये. आणि दुसरा पाठ कर्म न करण्याच्या विषयी, म्हणजे थोडक्यामध्ये आळस, मला कर्मच नाही करायचं, तर असंही तुझ्या मनामध्ये प्रेम निर्माण होणे आळसाविषयी. बरं, आणि दोन्ही सारखे दिसतात. आळशी मनुष्यही कर्मच नाही करत, आणि परिपूर्ण बोध प्राप्त झालेला महात्माही कधी कधी कर्म करत नाही. निस्त्रेय गुण्योपथे विचारताम को विधी को निषेधाः. जो 3 गुणांच्या पलीकडे गेला त्याला शास्त्रीय कर्म करायला नाही ना सांगत. बिचारा तोही कर्म नाही करत कधी कधी, आणि आळशी मनुष्य कर्म नाही करत, दोन्ही दिसती सारखी.
दोन्ही दिसताना आपल्याला सारखेच दिसतात, पण एकाला परिपूर्ण बोध असल्यामुळे कर्मापासून फलाची अपेक्षा नाही म्हणूनही कर्म करत नाही, आणि एकाला जीवावर आल्यामुळे कर्म करत नाही. तर अर्जुना, तसं तुझं होऊ नये. हे सत्क्रियाची आपला असणारा सत्कर्मच आचरावी, पण कशी? पुन्हा हेतू विन. हाही पुन्हा शब्द महत्वाचा आहे. पाठीमागे एक ओवी आली बघा. म्हणून अर्जुना, हेतू सांडोनी सर्वथा तुझं क्षात्रवृत्ती झुंज. म्हणून या पार्था, हेतू सांडोनी सर्वथा तुझं क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. तुला क्षत्रियाच्या वृत्तीप्रमाणे युद्ध केलं तर युद्ध करूनही पाप लागणार नाही. का? कारण कर्मापासून हेतूच नाही, कामना नाही, अपेक्षा नाही. आपलं सत्कर्मच आचरण करावं, पण हेतू विन कोणती पण अपेक्षा करू नये. कसं कर्म करावं? भगवान गोड उपदेश पुढच्या श्लोकामध्ये करतात. योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्य सिद्ध्यो समभूत्वा समत्वम योग उच्यते. योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्धी असिद्ध एकच शब्द येत तसा तर सिद्ध सिद्ध्यो हो समह भूत्वा समत्वम योग उच्यते. हे धनंजय, हे धन जिंकून घेणाऱ्या अर्जुना, ज्याने राजसू यागाच्या प्रसंगाला फार मोठ्या प्रमाणामध्ये धन कमवलं, अर्जुनाचं नाव पडलं धनंजय. मनुष्याचं एकतर नावानुसार कर्म असावं किंवा कर्मानुसार नाव तरी प्राप्त व्हावं. दोन्ही अर्थ महत्त्वाचेच आहे. नावानुसार कर्म करावं किंवा मग कर्मच असं करावं की आपलं नाव प्रसिद्ध व्हावं. भीमाचं नाव आहे उर्कोदर, ज्याच्या उदरामध्ये उर्क नावाचा अग्नी आहे. किती आहार भक्षण केला की भीमाची भूक पूर्ण होत नाही. फक्त सांगितलं हा कुंती मातेचा घास आहे, लगेच ढेकर. त्याच्या उदरामध्ये उर्क नावाचा अग्नी. कर्म भयानक, म्हणून भीम कर्मा. भीष्माचार्यांचं अगोदरचं नाव काय आहे? देवव्रत. पण प्रतिज्ञात भीषण केल्यामुळे नाव पडलं भीष्म. हे कर्मानुसार नाव पडलं आहे, आणि काहीचं नावानुसार कर्म असतं, असाही अर्थ आहे. हे धनंजय, योगस्थः, तो योगामध्ये स्थित हो. कशाला म्हणतात योग? पाठीमागे इथं पण आलेला आहे शब्द समत्वम योग उच्यते. म्हणजे सुख दुःखे समे कृत्वा, लाभालाभो समे कृत्वा, जयाजयो समे कृत्वा. लाभ अलाभ, जय अजय, सुख आणि दुःख यांच्यामध्ये समान राहणं, या मनाच्या समतोलपणाला, मनाचा समतोलपणा जो आहे त्यालाच समत्वम योग उच्यते. आणि अशा योगामध्ये स्थित होऊन कर्मानी करू. अर्जुना, तो सगळ्या प्रकारचे विहित कर्म कर, आणि तेही पुन्हा संगम त्यक्त्वा. त्यामध्ये अहंकार ठेवू नको किंवा कर्मापासून मला एक फल मिळावं अशी अपेक्षा करू नको. कर्माचा प्रारंभ चांगला कर, आणि कर्म जर परिपूर्ण झालं त्याला म्हणतात सिद्धी. आणि कदाचित दैवयोगाने कर्म परिपूर्ण नाही झालं त्याला म्हणतात असिद्धी. तर सिद्धी आणि असिद्धी या दोघांच्याही मध्ये समह भूत्वा, तो समान रूपाला प्राप्त हो. म्हणजे कर्म जर सिद्धीला गेलं तर हर्षित होऊ नको, आणि कर्म जर असिद्धीला प्राप्त झालं तर निराशही होऊ नको. हा श्लोक फार महत्त्वाचा आहे बरं. आपल्या जीवनातली बरीचशी उत्तरं आपल्याला यातून मिळतात. बऱ्याचदा आपण कर्म प्रारंभ करतो, एखादी साधना करतो, आणि जर परिपूर्ण प्राप्त झालं तर आपल्याला बरं वाटतं, पण जर परिपूर्ण नाही झालं तर आपण निराश होतो ना. भगवान म्हणतात परिपूर्ण झालं तरी ते ईश्वरालाच अर्पण करावं, आणि अपूर्ण झालं तरी पण त्या ईश्वराच्या इच्छेमध्ये आपली इच्छा समाविष्ट करावी. एखाद्याकडून कर्म जर अपूर्ण राहिलं तर काय म्हणावं? देवाचीच इच्छा आहे की हे कर्म इथपर्यंतच घडावं, आपल्यावर रोजच येत नाही. पूर्ण झालं तरी देवाची इच्छा आहे, पण आळस नाही करायचं बरं, हे फार महत्वाचं आहे. नाही तर मग मी आळस का केला, ही देवाची इच्छा आहे. ही आपली इच्छा आहे, देवाला लावू नको, असं त्याचा अर्थ आहे. बघा पुढे, तो योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकूनी मग अर्जुनाची देऊनी करी कर्मे. शब्द एक महत्वाचा आहे. पहिल्यांदा तो निष्काम कर्मयोगामध्ये, बुद्धियोगामध्ये, समत्व योगामध्ये, हे सगळे योग आहे बरं. भगवंताच्या प्राप्तीकरता जेवढी साधनं सांगितली त्या सगळ्यांना योग असं म्हणतात. आणि त्या योगाशी तो युक्त हो, म्हणजे योग संपन्न हो. समत्वम योग उच्यते.
या योगाला तू युक्त हो, म्हणजे प्राप्त हो. किंवा मग ईश्वरार्पण कर्म करायचं निष्काम बुद्धीच्या योगाने संपन्न हो. योगयुक्त होनी, पहिल्यांदा योगामध्ये युक्त हो. फळाचा संग टाकून, अगोदरच फळाची आसक्ती टाकून द्यायची. कर्मापासून फळ मिळतं ना, कोणतं? अगा कर्मेचे वरावे तैती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. ही कर्माची फळं आहे. पण कर्म करावी, कर्माच्या फळाची आसक्ती किंवा संग धारण करू नये. जेव्हा मनुष्य कर्मापासून अपेक्षा करतो ना, तेव्हाच ते कर्म त्याला फळ देत असतं. जर आपण कर्माकडून अपेक्षा केलीच नाही तर कर्म आपल्याला निष्काम कर्म फळ देत नाही. अपेक्षा केली मनुष्याने की कर्म मात्र आपल्या मस्तकावर येऊन बसतं. ज्याप्रमाणे उदाहरण दिलं आहे, ज्ञानोबा 18व्या अध्यायामध्ये उदाहरण देतात. उपवर होईपर्यंत एखादे वडील त्या कन्येचं संगोपन करतात आणि तिचा विवाह लावून दिला की न मम म्हणे पिता, आता ही कन्या माझी नाही असं तो म्हणतो. तो सुटतो आणि जावई शिरके. जावई त्या बंधनामध्ये अडकला जातो. का? कारण जावई काय म्हणतो, आता ही माझी आहे. म्हणजे त्याने त्या कन्येवर किंवा असणाऱ्या वधूवर संबंध जोडला ना की ही माझी आहे, आणि वडिलांनी संबंध तोडून टाकला की आता ही माझी नाही, ही तुमची. मग आता त्या कन्येचं संगोपन करण्याची जबाबदारी कोणावर आली? त्या जावयावर आली, आणि वडील त्या जबाबदारीतून मुक्त झाले. तसंच आहे, जो म्हणतो ना हे कर्म मी केलं, या कर्मापासून मला फळ मिळावं, तर मग कर्म म्हणतं काही हरकत नाही, आता सुख दुःखाची जबाबदारी तुझ्यावर आली. आणि ज्याने कर्म देवाला अर्पण केलं, कृष्ण अर्पण मस्तू, आता ते कर्म सगळं देवाकडे गेलं. म्हणजे मग देवाला ओझ होत असेल? देव अग्नी स्वरूपाचा आहे. अग्निकुंडे बीजे घातली, ती अंकुरदशी जेवी मुकली, तेवी न फळ तिची मज अर्पिली शुभाशुभे. म्हणून फळाचा संग टाकूनी. पुढे शब्द फार गोड आहे. मग अर्जुना करी कर्मे, चित्त देऊनी करी कर्मे, असा अर्थ आहे. नुसती कर्म नाही करायची, ते पुन्हा मन लावून कर्म करायचे. हे फार शब्द महत्वाचे बरं. एक एक जर आपण स्थिर होऊन त्याचा विचार जर केला तर मग त्या पदाचा अर्थ लागतो. आणि आपण चंचल असेल तर मग अर्थ फार खोल आहे. चला पुढं मग असं होतंय. मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे, मनपूर्वक सगळ्या प्रकारची कर्मे करी. बहुवचन आलं बरं. श्लोकामध्ये सुद्धा कर्माणी करून, पाठीमागं कर्मण्येवाधिकार असते, तिथं एक वचन आलं, इथं बहुवचन आलं. जातो एक वचनम घ्या किंवा बहुवचन घ्या. याही ओळीमध्ये करी कर्मे, सगळ्या प्रकारची तो कर्मे करावी. या पुढच्या ओळ्या फार महत्त्वाच्या आहे. आपल्या जीवनाशी याचा संबंध ताडून पाहायला पाहिजे की या ओव्यामध्ये सांगितलेला अर्थ आणि आपल्या जीवनाचा प्रवास यांचा पुढे संबंध किंवा समतोलपणा लागू होतो का बघा. परी आदरिले कर्म दैवे, जरी समाप्ती ते पावे, तरी विशेषते तोषावे. हेही नको की निमित्ते कोणे एके, ते सिद्धी नवचताचे ठाके, तरी तेथीचेनी अपरितोखे क्षोभावेना. आचरता सिद्धी गेले, तरी काजाची की राले, परी ठेल याही सगुण झाले, ऐसेची मानी. हे आपण मान्य केलं पाहिजे. ऐसेची मानी हे फार महत्वाचं पद आहे या सगळ्या ओव्यातलं बघा. परी परंतु अर्जुना करी कर्मे, चित्त देऊनी करी कर्मे, मन लावून कर्म करायचे आहे. कर्मात तुझा अधिकार आहे. जे सगळ्या परमार्थातल्या साधकाला कर्मापासूनच प्रारंभ करावा लागतो. नैष्कर्मी सिद्धी जरी प्राप्त करायची असेल तर मग कर्माची उपेक्षा कधीच करू नये बरं. शरीर निर्वाहासाठी सुद्धा कर्म महत्त्वाचं, सृष्टीचक्रासाठी सुद्धा कर्मच महत्त्वाचं, अंतःकरण शुद्धीसाठी कर्मच, देवाच्या प्रसन्नतेसाठी कर्मच, लोकसंग्रहासाठी कर्मच. एवढी कर्माची आवश्यकता आहे. चित्त देऊनी करी कर्मे, परंतु आदरिले कर्म दैवे, दैवयोगाने. जे कर्म हातात घेतलं ते सिद्धीला जाईल असं काही सांगता येत नाही. श्रेयांसी बहुनी विघ्नानी, चांगल्या मार्गामध्ये खूप विघ्न असतात. कर्माचा प्रारंभ जरी केला, बरेच माणसं कर्म प्रारंभ चांगला करतात आणि मध्येच सोडून देतात, त्यांना आरंभशूर म्हणतात.
आरंभ करायला शूर असतात. अरे शेवट महत्वाचा आहे ना. आदरिले कर्म दैवे, दैवयोगाने जे कर्म आदरिले म्हणजे प्रारंभ केलं, जरी समाप्ती ते पावे, ते कर्म समाप्तीपर्यंत पोहोचलं, प्राप्त झालं, अहो लगेच बॅनर छापायचा नाही मग, तरी विशेषते तत्वशावे हेही नको, तरी त्या समाप्तीला गेल्यानंतर विशेष करून तोषावे, संतुष्ट व्हाव, अशी घटना घडू द्यायची नाही. मग काय म्हणायचं? देवाची कृपा होती, देवाच्या कृपेनं हे कर्म समाप्तीला गेलं बरं, यामध्ये माझा काहीच पुरुषार्थ नाही, असा म्हटला की मनुष्य हर्षित नाही होत. नाहीतर इच्छित कर्म जर फलापर्यंत गेलं, समाप्तीला प्रसंगाला प्राप्त झालं, तर मनुष्य लगेच आकाशामध्ये जातो, हवेत. त्याला हर्षित होणं असं म्हणतात. विशेषते तत्वशावे हेही नको, म्हणजे मनुष्याला सिद्धीमध्ये सुद्धा गर्व होऊ नये. आता हा झाला एक प्रकार. दुसरी बाजू की निमित्ते कोणे एके, कोणत्या तरी एका निमित्ताने ते नाम ते कर्म सिद्धी न वचताची ठाके. सिद्धी म्हणजे पूर्णता आणि न वचताची म्हणजे न जाता. सिद्धीपर्यंत ते कर्म गेलं नाही, म्हणजे ते कर्म प्रारंभ केलं होतं पण पूर्णतेपर्यंत पोचलं नाही. आणि ठाके म्हणजे मधीच बंद पडलं, तसंच राहिलं, अर्धवट कर्म राहिलं. मग मनुष्य काय करतो? कर्म जर अर्धवट राहिलं ना, तर स्वतःच्याच मनाला हल्लीच्या काळामध्ये त्याला म्हणतात तो नर्वस होतो, निराश होतो. आणि हे आपल्या विद्यार्थ्याकरता फार महत्त्वाचं आहे. बरेच विद्यार्थी ग्रंथ पाठांतराला सुरुवात करतात. सुरुवातीला पाठांतर होतं आणि मध्यंतरी काय होतं? कधी आहार बदलतो, कधी संगती बदलते, तर कधी मोबाईलचा वापर जास्त होतो. मग काय होतं? सिद्धी न वचताची ठाके, ते परिपूर्णतेला न जाता मध्यंतरीच कर्म राहून जातं. मग अशा प्रसंगाला काय होतं? तो स्वतः जर नाराज झाला तर परत तो पाठांतर करत नाही किंवा त्या कर्माला प्रारंभ करत नाही. मग मनुष्य जर स्वतः निराश झाला आणि स्वतःचा द्वेष करू लागला, तर ते त्याच्या पतनाचं पहिलं कारण असतं. स्वामी विवेकानंद म्हणतात प्रवचनामध्ये, काही जरी झालं तर स्वतःवरचा आत्मविश्वास कधी ढळू देऊ नये आणि मनुष्याने स्वतःचा द्वेष कधीच करू नये. प्रसंग भरपूर येणार आहे, हजारो प्रसंग जरी आले तर पुन्हा नवीन उत्साहाने कर्माला प्रारंभ केला पाहिजे. सिद्धी नवचताची ठाके, ते कर्म राहिलं, आज राहिलं ना, उद्या परत प्रारंभ करू, असं त्याचा अर्थ पाहिजे. तरी तेथीचेनी अपरितोखे, त्या कर्माच्या बाबतीमध्ये अपरितोखे, इथं तोखे आणि तोषे दोन्हीचा अर्थ एक आहे. परितोष म्हणजे समाधान आणि अपरितोखे म्हणजे असमाधान, असंतोष. या भावनेनं क्षोभावेना मनुष्याने स्वतः त्रासू नये. बऱ्याचदा प्रारंभ करतो की नाही आपण, कार्तिकी झाल्यानंतर ना मार्गशीर्ष महिन्यामध्ये अभ्यासाला लय चांगला प्रारंभ होतो बघा. काय प्रारंभ असतो? वेगात साधना होते आणि हळूहळू मग जसं एखादं स्टेशन जवळ आल्यानंतर रेल्वेचा वेग कमी होतो, तसा आपलाही साधण्याचा वेग कमी होतो. काय होतं काय माहिती. आणि मग व्यवहारामध्ये माणसं म्हणतात, तो सुरुवातीला लय साधना करायचा हो, आता काय झालं काय माहिती. हे सगळं त्याला माहिती पण तो सांगत नाही. तेथीचेनी अपरितोखे क्षोभावे ना. मग कर्म बंदच करायचं का? बंद नाही करायचं, निराश व्हायचं नाही. आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले, परिठेल याही सगुण झाले ऐसेचे माने. मी ते अभ्यास करताना आपलं पाठांतर मध्यंतरी राहिलं, मी त्याचं पुष्टीकरण नाही करत, समर्थन नाही करत. मग सांगायचं काय? फक्त मनुष्याने नाराज होऊ नये एवढंच फक्त सांगायचं आहे. त्या कर्माला प्रारंभच परत करायचा नाही असा त्याचा अर्थ घेऊ नका. तात्पर्य लक्षात ठेवा. आचरता सिद्धी, नाही तर तुम्ही असं पाठातच सांगितलं की काही अडचण नाही. आचरता सिद्धी गेली तरी काजाची कीर आले. कर्म आचरण करत असताना परिपूर्णतेपर्यंत गेलं तरी काजाची, तर ते आपल्या उपयोगासच आलं आहे. काज म्हणजे उपयोग. कोणती उपयोगिता? अंतःकरण शुद्धी, ईश्वराची प्रसन्नता, मोक्ष प्राप्तीचा अधिकार, याकरता ते उपयोगाला आला आहे. परंतु बरेच प्रसंग असतात. त्या विचारसागरामध्ये प्रतिबंध 9 सांगितले बघा. देशाचे, कालाचे, असे काही साधारण कारण, असाधारण कारणामध्ये कार्याच्या सिद्धीकरता प्रतिबंधका अभाव असं एक कारण सांगितलं. प्रतिबंधाचा जर अभाव असेल तरच कार्यसिद्धीला जातं आणि प्रतिबंध फार असतात.
म्हणून ठेल याही, ते कर्म ठेल म्हणजे राहिलं तरी पण सगुण झाले, गुणयुक्त झालं, सफळ झालं असंच मानावं. का मानावं? ते कर्म तिथपर्यंतच घडावं आपल्या हातून. कदाचित अशीच ईश्वराचे काय असेल, संकल्पना असेल, म्हणून आपण स्वतः नाराज होऊ नये. मग अपूर्ण कर्म राहिलं, देवाला अर्पण करा. पूर्ण झालं तरी देवाला अर्पण करा. काय होईल? पूर्ण देवाला अर्पण केलं की तुम्हाला गर्व होणार नाही, आणि अपूर्ण राहिलेलं कर्मही देवाला अर्पण केलं की तुम्ही निराश होणार नाही, असा त्याचा अर्थ. ठेल याही सगुण झाले ऐसेची मानी, असंच मानावं. आणि सगळा खेळ मान्यतेवरच आहे. तुम्ही मान्यता काय करता? आपल्या मनाची मान्यताच महत्वाची असते. देखे जे तुला आले कर्म निपजे. एक या ओळीमध्ये एक शब्द आपल्या संस्थेच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक शब्द अधिक आहे बघा, चांगला आहे तो शब्द. देखे जे तुला आले कर्म निपजे, ते तुले आदि पुरुषे जरी समर्पिजे. आमच्याकडं जरी असा शब्द नाहीये या ओळी ज्ञानेश्वरीमध्ये. पण देखे, पहा बरं अर्जुना, तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. देखे जे तुला आले कर्म निपजे, जेवढं म्हणून कर्म आपल्या हातून निर्माण होईल ते तुले म्हणजे तेवढंही कर्म जरी आदिपुरुषी समर्पिजे. जर ते आदिपुरुष ईश्वराला समर्पण केलं, समर्पण फार महत्वाचा, थोडंसंही शिल्लक न ठेवता सगळं अर्पण करायचं, त्याला सम्यक अर्पणम समर्पणम म्हणतात. म्हणजे अहंकारही आपल्याकडे ठेवायचा नाही. ऐशी धोनी कर्मे द्यावी, परी सर्वथा फुले जीवी, केली याची से काहीच नुरवे. आपल्या मनामध्ये कर्म मी केलं आहे, से म्हणजे आठवण, अशी आठवणही ठेवायची नाही. याला म्हणतात स्वच्छ करून परिपूर्ण देवाला अर्पण केलं आहे. जे तुला आले कर्म निपजे, ते तुले आदि पुरुषी जरी समर्पिजे. तरी, आता इथं तरी शब्द आल्यामुळे जरी शब्द घेतला तर फार चांगला, आणि नाही घेतला तर मग कंसात घ्यायचा. कारण तरी शब्द आला की जरी कुठंतरी आल्याच असतो, नाही आला तर कमीत कमी बुद्धीत तरी आला पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. ते तुले आदि पुरुषी समर्पिजे, आणि जर देवाला अर्पण केलं तर परिपूर्ण सहजे झाले जाणे. तर ते कर्म परिपूर्ण झालं आहे असं जाणावं. आणि परिपूर्ण झालेल्या कर्माला सत्कर्म म्हणतात, आणि अर्धवट कर्म राहिलं की त्याला असत कर्म, ही इथली व्याख्या आहे. आणि त्या दोन्ही कर्मामध्ये जर आपलं मन सम राहत असेल, हर्षितही नाही होत आणि पुन्हा निराशही होत नाही, तर या सम असणाऱ्या मनाच्या समतोलपणालाच समत्वम योग उच्यते. आणि तीच योग स्थिती महापुरुष त्याची प्रशंसा करतात. असं जर कर्म झालं ना तर तुम्ही कधी नाराजच होणार नाही. आपण सकाळी असा निश्चय करतो की मला आज हे करायचं आहे, आणि ते कर्म प्रारंभही करतो, आपण साधना प्रारंभ करतो, पण त्या दिवशी ते होत नाही. दुसऱ्या दिवशी त्याचा परिणाम नाही झाला पाहिजे. किंवा एखादा विद्यार्थी परीक्षेला जातो आणि एखादा पेपर जर त्याला आज कठीण गेला तर त्याचा परिणाम उद्याच्या पेपरावर होऊ नये. तो त्या परीक्षेतून बाहेर आला की त्याने तो विषय सोडून दिला पाहिजे. तसं आपल्याही जीवनामध्ये आज तुम्ही साधना करता आहात, आणि ती साधना कल्पना करा आज अर्धवटच राहिली तरी देवाला अर्पण करू द्या, पण आजचा परिणाम उद्यावर नाही झाला पाहिजे. आपलं नेमकं तसंच होतं. माझा आज नाही ना अभ्यास झाला, उद्याही मी करत नाही, निराश होतो मनुष्य. देवाला अर्पण करा, उद्या नवीन प्रारंभ करा. पण याचा अर्थ असा नाही की उद्याच प्रारंभ करा, आजही केला तर काय हरकत आहे. देखे सता सत कर्मी, हे जे सरसेपण मनोधर्मी, त्याची योग स्थिती उत्तमी प्रशंसीचे. सता सतकर्मी म्हणजे काही बरं आणि वाईट कर्म, सिद्धीचं आणि असिद्धीचं कर्म, पूर्ण आणि अपूर्ण कर्म, या दोन्ही कर्मामध्ये हे जे आपल्या मनामध्ये मनोधर्मी सरसेपण, मनाच्या स्वभावामध्ये हा जो सारखेपणा आहे ना, पूर्ण झालं तरी चांगलंच झालं आणि अपूर्ण राहिलं तर तेही सफळ झालं असं मानणं, हा जो समानपणा आहे ना, तीच योग स्थिती, हीच योगातली स्थिती आहे. आणि उत्तमी प्रशंसीचे, उत्तम असणारे ज्ञानी पुरुष याच असणाऱ्या योगस्थितीची प्रशंसा करतात. आणि जर कर्मयोगामध्ये आपल्याला समान राहता आलं तर समत्वम योग उच्यते.
सुखदुःखामध्ये समान राहता आलं तर समत्वम योग उच्यते. लाभ अलाभामध्ये समान राहता आलं तर समत्वम योग उच्यते. पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.